गुड मॉर्निंग गाईज. तर आपण आता सोनमार्गच्या 20 किलोमीटर मागे आहोत, 20-15 किलोमीटर. ते बघा आपल्या गाड्या आता रेडी झालेल्या आहेत. आता बॅगा आणतील आणि मग आपण बॅगा भरू, आपण पुढं जाऊ आपण जायला. तर हा बघू शकतो मी, आपला हॉटेल आहे इकडं मागं मस्तपैकी. हॉटेल आपल्या हॉटेलचं नाव आहे हॉटेल हबीबी. हॉटेल हबीबी नाव आहे हॉटेलचं, मस्तपैकी हॉटेल आहे. तर मी इकडं मागं व्ह्यू बघू शकतो मी हॉटेलचा, एकदम असा भारी असा व्ह्यू आहे. आणि इथं बघू शकतो मी डोंगर, इथं हिरवा हिरवा, वरती बर्फ, त्यावरती डोंगराच्या इथं मस्तपैकी असं ढग आहेत. असा मस्तपैकी असं सुंदर असं वातावरण दिसतं, बघायला मिळतं आपल्याला. आणि आपण आता बघू, आता वरती आज आपल्याला बर्फ भेटेल असं वाटतं 100%. आणि भेटेलच, कारण आपण आता असते आता इथनं आपण जाणार सोनमार्गला. सोनमार्गवरून आपण जाणार कारगीर, आणि कारगीरवरून आपण जाणार लेहला. आणि लेहमध्ये आपण काय स्पॉट जातो बघू आजूबाजूचं. आणि मग नंतर आपण खालती जाऊ मनालीकडं, मनालीला आपण वस्ती करू. आणि मनाली बघून नंतर आपण आपला पुढचा प्रवास करू. तर जाऊयात, तर आपण भेटूयात नंतर डायरेक्ट आपल्या गाडीमध्ये. तर बघू शकता मस्तपैकी असे हा असा इथं गाव आहे. तर आपल्या तर या गावाचं नाव आहे कुलान. कुलान नावाचं असा गाव आहे ना, मस्तपैकी असा नजारा आहे इथं. बघू शकतो मी खालती नदी, नदीच्या वरती प्लेन थोडीशी जागा, त्यावरती झाडं मस्तपैकी हिरवी हिरवी ना, त्याच्यावरती हलका हलकासा बर्फ. मग त्या बर्फांच्या वरती मग थोडासा असा ढग आणि ढगांचा वातावरण, आणि मस्तपैकी असा व्ह्यू असा बघायला भेटतो आपल्याला. तर नक्कीच या तुम्ही इथं कुलानला मस्तपैकी या. आणि आपल्या हॉटेलचं नाव पण आपलं आहे हॉटेल हबीबी. तर नक्कीच या, मस्त स्वस्ताचं हॉटेल तुम्हाला मिळतं. जर तुम्ही वरती जाल तर तुम्हाला महाग हॉटेल मिळतील. तर आज तुम्ही 10-15 किलोमीटर आधीच राहा, खालती वस्ती करा ना, मग वरती जावा. तर बघू शकता आपल्या गाड्या इकडे निघलेल्या आहेत, हे बघा. तर आपण पटकन गाडीत बसता, तर आपण आता सोनमार्गच्या थोडा पुढे जाऊ 0 पॉईंटवर. तिथं पण सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहे आणि तिकडे बर्फ आहे असं बोलतात. तर डायरेक्ट आपण 0 पॉईंटला जाऊया आणि मग तिकडे भेटूया आपण. आता मस्तपैकी मेंढरं चालत मेंढरांची गर्दी ट्रॅफिक लागलेली होती. आणि इथल्या मेंढरांची शेपट्या बघू शकता मी कशा मोठ्या आहेत. आपल्या इथल्या मेंढरांच्या शेपट्या एकदम बारीक असतात. हे बघा, ही बघा शेपूट बघा, ही किती मोठी आहे. अशी कुत्र्यासारखी शेपूट आहे, कुत्र्यासारखी ना. तुम्ही बघू शकता इथं बर्फ. 4 दिवस आम्ही वाट बघतो बर्फ भेटेल. तर बर्फ आता भेटत चाललेला आपल्याला. हा बघू शकतो मी, आपल्या काला झालेला आहे पण बर्फ. बघू वरती चांगला भेटतं का नाही. बर्फ असला पर्वत उंच पर्वत बर्फाचा. हा बघा मस्तपैकी पर्वत आहे, मस्त आत्ता बांधून भरलेलं आहे. मस्तपैकी बर्फान भरलेला पर्वत. आता आपल्याला कधी बर्फ लागते बघूया रस्त्यात. आपण वाट बघतो कधी बर्फ रस्त्यात येते, कारण 4 दिवस झालेले आहेत बर्फ का आपल्याला भेटला नाही. बर्फाच्या शोधामध्ये आपण फिरत आलेलो आहोत. हा बघा मस्तपैकी एकदम असा बर्फान भरलेला आहे. तर आपल्याला इथनं लेह राहिलेलं आहे 350 किलोमीटर. कारगीर राहिलेलं आहे 323 किलोमीटर. आणि दास राहिलेलं आहे 66 किलोमीटर. तर आपण आता पुढच्या पॉईंटला भेटूया. इथं ही नदी बघा ना, मस्तपैकी आता रोड लागलेला आहे. टोल घेतलेला आहे आमच्या 200 रुपये टोल घेतलेला आहे. पण रोड पण तसा आहे असं वाटतोय. मस्त बॅरिकेड बिल्डिंग चांगला लागलेला आहे. आणि आपण आता चाललो आपल्या स्पॉटकडे. तर सोनमार्गला आपण आलेलो आहोत आतमध्ये सोनमार्गच्या. बघू शकता मी मस्त असा बर्फान भरलेला डोंगर आहे. तर आपण 2700 मीटरवर आहे हाईटवर. तर बघू शकता आमचं पॅकेट कसं फुगलेलं आहे. आता काही मिनिटामध्ये अजून वरती गेलं फुट्टीन असं वाटतंय. पूर्ण असं हवेमध्ये फुगलेले आहेत ऑटोमॅटिक. एवढ्या हाईटला पण आले तर बघू शकता किती मेंढरं आहेत बघा. अख्खा असा मैदान भरलेला आहे मेंढरांच्या. आणि आर्मीवाल्यांसाठी केलेला फुटबॉलचा ग्राउंड पण केलेला आहे. फायनली आपल्या बाजूला बर्फ आलेला आहे, बघू शकतो तुम्ही. हा बघा मस्तपैकी असा बाजूला आपल्या बर्फ आलेला आहे. आता असती बर्फ हीच चालल्या आपल्या जवळच, हीच चालल्या आपण बर्फाची. आता असती तुम्ही बघू शकता. ऑफरोड म्हणजे हा भरपूरच ऑफरोड आलेला आहे. आम्हाला वाटलं थोडा असेल, हाय बऱ्यापैकी ऑफरोड आहे.
पुढं बघू कसा रोड आहे तो ना. इकडं असा ऑफ रोड आहे नाही, या साईडला एकदम भारी असा नजारा आहे बघण्यासारखा. मस्तपैकी असा बर्फ, खालती हिरवं गार आणि त्यावरती बर्फाच्या लादच लागलेल्या. आणि इकडं मस्तपैकी आता आपल्याला ही बघा कसली लादी दणकी आहे बर्फाची. ही बघा थोडा काला बर्फ झालाय पण कसली उंच आहे बघा तुम्ही. त्यातनं आपली जाताना गाडी ही बघा कसली मोठी असं उंचची असं बर्फाची आहे. त्याच्यातनं आपली गाडी चाललेली आहे आणि हा ऑफ रोड पाणीवाला. मित्रांनो आपण आता आलेलो 0 पॉईंटला. तर तुम्हाला दाखवतो मी. आता मस्तपैकी आम्ही चाललो बर्फावर. तर हा बघा मागं आपल्या की बर्फ आहे मस्तपैकी. तर आपण आता चला आता राईट बीट करून घेऊया आपण आणि मस्तपैकी फोटो काढू बर्फात. आणि परत आपल्याला पुढं कारगिलला जायचं आहे. तर बघू शकता तुम्ही आपल्या चारी साईडला मस्तपैकी असा बर्फाचा डोंगर आहेत आणि त्यांच्यामध्ये आपण येऊ. तर आपण आता निघूयात पुढं ना. मस्तपैकी फोटो व्हिडिओ काढू ना. मग तुम्हाला पण दाखवतो मस्तपैकी व्ह्यू. आणि तुम्ही हा व्ह्यू बघा. इथं बघू शकता आपली सगळी टोली चाललेली आहे. तर बघा आपण आता मस्तपैकी चाललो बर्फात. कसं वाटतं तुम्हाला इथं? हा मने पाडल्याचा आता. तर आता आस्ते आस्ते काळ्या बर्फात गोऱ्या बर्फात चाललो आपण. संकेत बघा. संकेत कसं वाटतं तुला इथं येऊन आता? हा टिपता मला टिपताय. तर इथं टिपाटिपी आमचा गेम चालू झालेला आहे आता. तर आता थांबा मी पण यांना टिपतो. तर हा बघा. तर आता मस्त की चाललो. हे बघा जे आला थांबा टिपताना मला. आता यांना मी टिपतो थांबा. आईच्या गावान तुमच्या बघू शकता आमचा मामा सेफ्टीमध्ये आलेला आहे. एकदम काही टेन्शन नाही. जर भले काय प्रॉब्लेम आला एकदम म्हणजे एकदम सेफ्टीमध्ये आलेला आहे. त्याने आमची काय सोय केलेली बघू शकता तुम्ही. ऑक्सिजनचा त्याने आमच्यासाठी बाटला आणलेला आहे. भले कुणाला ऑक्सिजन जर कमी वाटली तर लगेच तिथले इथं घेऊ शकतात. तर कसं वाटतं तुम्हाला इथं? इथं आमचा बबलू आता आलेला आहे. तर कसं वाटतं तुला इथं येऊन? एवढ्याला बर्फात आले काय वाटत नाही ना तुला एवढा? पण ह्यो जरा वेगळा जरा वाटतंय. जरा वेगळाच काहीतरी मजा यायची. कारण बघू शकता मस्त पैकी असं बर्फ नाही. बघा गाडी कसली आलेली. आपण अशी गाडी चालू थोड्या वेळा आता मी पाडले असतो. तर हा बघू शकतो मी आपल्या मागं कसलं मोठा असा अख्खा बर्फान भरलेला आहे. जर जानेवारीच्या टायमाला आले असतं ना, जानेवारी फेब्रुवारीमध्ये मार्चमध्ये, तर एकदम अख्खा भरलेला भेटला असं टायमाला. इकडं गाड्या पण बंद असतात तेव्हा, कारण खालतीच बर्फ एवढा असतं तर वरती कुठनं गाड्या पाठवतील. तर आपल्या मस्तपैकी असा वेदर भेटला, सगळा बर्फ पण भेटलेला आहे. फायनली आपल्याला बर्फ भेटलेला आहे. आपण 4 दिवस शोधत होतो बर्फाला. तर बर्फ आपल्याला कुठं भेटेल का नाही. आपण 4 ठिकाणी जाऊन आलो, बर्फ कुठंच नाही भेटला. तर फायनली आता आपण इकडं आलो वरती, तर आपल्याला इथं बर्फ भेटलेला आहे. तर तुम्हाला दाखवतो आपण सगळी कशी मजा करता होती. बघू शकतो मी मस्त फोटो सेशन चालू आहे इकडं सगळ्यांचा. बाय करू. आपण आता आलेलो मस्तपैकी गाडीवर बसलेले. तुम्ही पण बघा हा आपले ड्रायव्हर आहेत. मस्तपैकी आपण आता स्कीमची मजा घेत आहोत. मस्तपैकी फुल सुसाट आलेले आहोत. ब्रेक मारो. मस्त की अपने भाई ने मस्त की घुमा दिया. मस्त मजा आ गया सच में मजा आ गया. तर फायनली आपण आता मस्तपैकी इथं फिरून झालेलं आहे. मस्तपैकी सगळ्याही फोटो व्हिडिओ फुल एन्जॉय केलेली आहे. तर आपण आता इथनं आपल्या पुढं चाललो आपण तर कारगिल बघायला. तर कारगिलला आपण बहुतेक गोष्टी करू. तर आता कालक चालायच्या आधी कालक तर नाही वाजल्या 2 आताशी.
पण असं वाटतं का खूप खूप कालप झालेलं आहे इथं. तर आपण आता कारगिलला चाललेलो आहोत. तर आपण जाऊयात आता गाडी की इथं जाऊ आणि मग मस्त आहे की तुम्हाला पण दाखवतो कसा रोड आहे अख्खा. आणि रोडमध्ये ऑफ रोड लागला पण एवढा काही जास्त ऑफ रोड नाही, पण त्याच्या पुढं चांगला रोड आहे एकदम. मोरया मोरया. आपण मस्तपैकी इथे गणपती बाप्पा बनवलेले आहेत. आपण मस्तपैकी यांचं विसर्जन करू. इथं पाणी आहे, तिथं आपण विसर्जन पण करू. नंतर बनवलं आपण गणपती बाप्पा मस्तपैकी. बघू शकता तुम्ही. एक पुढे घ्या असं. बघू शकता तोंडात कशी वाफ येते बाहेर एकदा अशी वाफ. मामा आपल्याला फॉग दाखवतो. तर हा बघा आपल्या मागं तुम्ही बघू शकता फॉग कसला आहे बघा. तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवतो मी फॉग. मी तोंडात नुसता धुरला निघतोय. तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवतो. तर बघू शकता तुम्ही कसला सगळ्यांच्या तोंडात कसा स्मोक येतो धुरला. तर बघा आपल्या बघू शकता. लेट्स गो लेट्स गो लेट्स गो. चलो अभी कारगिल. मस्त वगैरे धुरला येतं असा तोंडात ना. तर चला आता आपण गाडीमध्ये बसू आणि मग आपल्याला पुढचा प्रवास करू. आपण डायरेक्ट आता रस्त्यात भेटू जाऊ ना. तुम्हाला पण व्ह्यू मस्तपैकी दाखवतो मी. मस्तपैकी व्ह्यू बघा. मस्त डायरेक्ट आपण आता डायरेक्ट कारगिलला भेटूया. चला बाय बाय टाटा सी यू. बघू शकता आपल्या मागं मस्तपैकी आहे ना. मस्तपैकी इथं आपला जोजिला पास आहे. बघू शकतो मी जोजिला पास आलेलो आपण. तर आपण आता पुढं चाललेलो आहोत कारगिलला चाललो आपण. तर बघा बायकर्स भरपूर आहे तिथे. बायकर्स आलेले आहेत भरपूर जोजिला पासला. तर आपण आता निघूया आपल्या पुढच्या प्रवासाला. आपल्याला भरपूर प्रवास करायचा आहे. तर चला निघलो आपण. हे बघा आपल्याला वरती ओम सारखा आकृतीचा बर्फ दिसतोय. हा बघा मस्तपैकी असा ओम नावाचा दिसतोय बर्फामध्ये. ओम दिसतोय बर्फामध्ये. ही ट्रॅफिक तर बघा तुम्ही. ट्रॅफिक आहे ना. ट्रॅफिक भरपूर लागलेली आहे. ट्रॅफिक अजून सॉल्व होत नाही. पण मस्तपैकी तेवढ्यात वरती मस्त क्लायमेटमध्ये वरती असं बघता बघता अचानक नजर गेली आमची सगळ्यांची. आम्हाला ओम अक्षर दिसला वरती डोंगरावरती. बघू शकता तुम्ही हा ओम अक्षर. तर मग बघू शकता तुम्ही आता लेहमध्ये आपण एंट्री करतो. आता लेहमध्ये आपण आपल्या वेलकमचा बोर्ड लागलेला आहे. कमान लागलेली आहे लेहची. आपण आता लेहमध्ये एंट्री केलेली आहे. ते बघू शकता ले पोलीस चौकी आहे इथं. तर आपण लेहमध्ये आलेलो आहे. फायनली आपण लेहमध्ये एंट्री केलेली आहे. आता डायरेक्ट आपण कारगिलला जाऊन भेटूया. आपण आता इथं ब्रेक घेतलेला आहे थोडासा. बघू शकता तुम्ही मागे कसला. आता आपण लडाखमध्ये आलेलो आहेत. आपण थोडा मिनटं आता 5-10 मिनटं थांबलेले आहेत आणि मस्त एक असं ब्रेक घेतलेला आहे मस्त एकदम. या आपण आता आलो कारगिल वॉर मेमोरियलच्या इथं आलेलो आहे. मग आपल्या मागं आहे. इथून आतमध्ये एंट्री झाला आपल्याला. कारगिलचा जो आपला कारगिलचं युद्ध झालं त्यामध्ये आपले जे जवान शहीद झाले होते तर ते सगळं ते इथे आहे. तर तुम्हाला दाखवतो आतमध्ये जाऊन मी. तर चला बघूया. तर आपण आता आतमध्ये एंट्री केलेली आहे. तुम्ही बघू शकता चारी साईडला.
मित्रांनो आपण बाहेर आलेले आहोत कारगिल वॉर मेमोरियलच्या. मी वाचून सांगतोय. तर कारगिल वॉर मेमोरियलच्या आपण बाहेर आलेले आहात. तर तुम्ही बघू शकलात आतमध्ये. तर जे आपले जवान शहीद झालेले आहेत तर त्यांचे तर खूप साऱ्या आठवणी आहेत. तर तुम्ही नक्की या, बघा आणि भेट द्या आपल्या जवानांना. तर आपण काही जास्त काही बोलत नाही. तर आपण आता निघूया पुढे, कारण जास्त काय आपण नाही बोलू शकत. एवढा हे आतमध्ये जाऊन असा वाटलेला एकदम खूप अतिशय असा चांगला वाटलेला बघायला. कसं वाटलं तुम्हाला आतमध्ये जाऊन? खूप भारी वाटलं. आपल्या कारगिल योद्धांचे शहादती बघून खूपच काय बोलतात त्याला, भारी वाटलं. आणि खूप साऱ्या त्यांच्या आठवणी आहेत आतमध्ये. तुम्ही वेगवेगळ्या नक्की येऊन बघून. आणि त्या युद्धामध्ये जे जे शस्त्र वापरले गेलेले आहेत ते सर्व शस्त्र आतमध्ये आहेत. व पाकिस्तानचा झेंडासुद्धा आहे. सर्व त्यांच्या पण गोष्टी आहेत. त्यांचा नष्ट केलेलं वेपनसुद्धा आहेत. झेंडासुद्धा झेंडा उलटा लावलेला आहे. तर तुम्ही आला का नक्की आतमध्ये जावा, बघा. तुम्हाला नक्कीच चांगला वाटेल. काढून या आणि टाईम काढून या नक्कीच. या अशा ठिकाणी या, बघू नका. बघायचं म्हणून बघू नका, कारण या नक्की. जास्त काही मी बोलत नाही, तुम्ही या. तर मग फायनली आपण आता पोहोचलेलो कारगिलला. तर आपण कारगिलला रूम घेतलेली बघू शकता. मग तुम्ही तर आपण ही रूम घेतलेली आहे. तर वरती आपण चाललेलो जेवण बनवायला. वाजले ना आता 9. तर आपण जाऊयात आता वरती जेवण बनवायला आणि मग नंतर आपण भेटूयात.